भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये एका नामांकित मार्टमधून एक्सपायरी आईस्क्रीमची विक्री केली जात होती। एक्सपायरी स्टिकरवर नवीन स्टिकर चिकटवून आईस्क्रीम खपवली जात आहे। त्यामुळे आता आईस्क्रीम खाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगून आईस्क्रीम खरेदी करण्याची गरज असल्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। फीज न भरल्याने 11वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार भंडाऱ्यात घडलेला आहे। जिल्हा परिषद जकातदार शाळेतला हा संपूर्ण प्रकार असून 36 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलंय। प्रकरण कळताच शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी मुख्याध्यापक हटवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यवतमाळच्या जरी तालुक्यातील पाटण इथं भीषण पाणी टंचाई निर्माण झाले। यावर्षी पैनगंगा नदीचं पात्र कोरडं पडल्यानं परिसरातील शेतशिवारामधील विहिरीही कोरड्या पडलेल्या आहेत। शेतकऱ्यांना शेतातील सिंचन विहिरींचा पाणी पातळी खाली गेल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। चंद्रपुरात मद्यपरवाने मंजूर करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सुरू केलेला आहे। एसीबीचे आयुक्त संदीप दिवाणी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। अकोल्यामध्ये खुल्या मैदानामध्ये असलेल्या गवत आणि झाडाझुडपांना आग लागली। यावेळेस डाबकी रोड पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं। याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर आग विझवलेली आहे। अकोल्यामध्ये हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आई तुळजाभवानी मातेची मिरवणूक काढण्यात आली। वाढत्या तापमानामध्ये देखील अकोलेकरांचा उत्साह कायम दिसला। पारसमध्ये आई तुळजाभवानीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते। या पार्श्वभूमीवर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे।